भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला, भीमाचं नाव विचारा साऱ्या भवनाला, भीमाचं नाव विचारा तुफानी पवनाला, भीमाचं नाव विचारा या चातुर्वर्णाला, भीमाचं नाव विचारा घटनेच्या पर्णाला, भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला, मग भीमाचं नाव विचारा चंदनाच्या धरणाला, आणि भीमाचं नाव विचारा तुम्ही आपल्या अंतःकरणाला. भीमाचं नाव विचारा तुम्ही आपल्या अंतःकरणाला. कोरण में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता, कोरण में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता. डॉक्टर तो बहुत देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता. इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. तू इतकं दिला मागे कधी सराव, हॅलो देव म्हणावं की भीमराव, इतकं दिला मागे कधी करावं, तू इतकं दिला कधी करावं. देव म्हणावं की भीमराव, भीमा भीमा पशु पक्षी जीवाणूचा मित्र झाला, बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, सलमान खानचं उदाहरण घ्या. 14 एप्रिलला युगंधराचा जन्म झाला. 14 एप्रिलला युगंधराचा जन्म झाला. 14 एप्रिलला युगंधराचा जन्म झाला. प्रणय महूला सूर्याचा जन्म झाला. भारताचे संविधान बोले हात जोडून माझ्या जन्मासाठी भीमाचा जन्म झाला. पशु पक्षी
म्हणावं की भीमराव ऐका मनुवाद्याने लागलं कसं बंधनाचं साकडं त्यावेळी त्या काळी नुसती यांची काडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा नजरेची नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा अंगावर सावली पडली तरी यांना विटाळ व्हायचा चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा म्हणून प्रकाश पवार म्हणतात आता त्या राजगादीवर आमचा दलित गेला आता विटाळ तुमचा कुठे गेला त्या दलित डॉक्टराने तुमचा इलाज केला आता विटाळ तुमचा कुठे गेला त्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला आता विटाळ तुमचा कुठे गेला अरे तो भीमराव तुमचा जावई झाला आता विटाळ तुमचा कुठे नंदी देऊन दलिता जेवलं तयांना तुला देव म्हणावं की भीमराव सादर करते घटना केली भारताला कर तुझे माना